तुम्ही जसं बोलला माफिया माफिया माफिया, मुंबईमध्ये पण एक खूप माफिया वगैरे आहेत होते. आहेत आहेत आज एक प्रकारची लोक आहेत, त्यांना मरणाची भीती नाही, ती जिद्द आहे, ते तयार. आपण तर शिवाजी महाराजाचा वारसा आहे, मग आपल्याकडे ती जिद्द आणि ती लढण्याची क्षमता ती कुठे गेली? संपवली गेली आहे. ती जाणीवपूर्वक संपवली गेली आहे. आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या जाती जमातीमध्ये फोडलेलं आहे. महाराष्ट्राचं हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की आपल्याला जातींमध्ये आपल्याला वाटलं गेलेलं आहे. आणि नुसतं वाटलं गेलं नाही तर ह्या जातीला त्या जातीविरुद्ध, ह्या जातीला त्या जातीविरुद्ध लावून दिलेलं आहे. आणि ह्याच्यामुळेच महाराष्ट्र वीक झालेला आहे. म्हणजे मराठी म्हणून आज जर एक आपण खरंच नाही आलो, आणि हे मी का विचारलं, जसं माफियाबद्दल तुम्ही बोललात, मुंबई माफियावर जेवढे सिनेमे निघालेत मला नाही वाटत कुठल्याच दुसऱ्या ह्याच्यावर नाही. निघाले असतील. बरोबर आहे. पण मग इकडे दाऊदला हिरो केला, ह्याला हिरो केला, पण आपल्याकडे म्हण्या सुर्वे, माया डोलस, अमर नाईक, त्याचे अश्विन नाईक, त्यानंतर मग जोशी अभ्यंकर होते, अरुण गवळी, जे आता जे अजूनही एकमेव आहेत जे आहेत, म्हणजे ते बाहेर आलेत आज. पण ही जी जे मराठी एक म्हणजे म्हणायचं ह्यांचं एक काळी दरारा होता. खूप खूप. मग एकाच प्रकारच्या मराठी लोकांना मारत संपवत गेलं आणि एका प्रकारला केटर केलं गेलं आणि त्यामुळे ते कुठेतरी एक बळच संपून गेलं असं हे आहे. खरं आहे ना. बोलताना नुसते म्हणतात की गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही. इथे सुद्धा राजकारण झालेलं आहे. इथे सुद्धा राजकारण झालेलं आहे. माझं जे ऑब्झर्वेशन आहे, दाऊद गँग जी होती, ह्या गँगनं किंवा हाजी मस्तान गँगनं नेहमीच आपल्या राजकारण्यांना जवळ केलं, लोकनेत्यांना जवळ केलं, त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना इलेक्शन्समध्ये, निवडणुकामध्ये भरघोस मदत ह्यांच्याकडनं मिळते साहेब, मिळते. आणि म्हणून ते त्यांचे अंकित होतात. आणि त्यांचे अंकित झाल्यानंतर मग त्यांच्या विरोधात कोण काम करणार आहे? दाऊद इथून मुंबईतून दुबईला जेव्हा पळाला, तो कसा पळाला हे सगळ्या पत्रकारांना आणि सगळ्यांना माहिती आहे. तो पळवला गेला. हेही सगळ्यांना माहिती आहे. मी माझ्याकडनं तोंडातनं नाव घेऊ नये, पण हे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे. हेच त्याला कारण आहे. म्हणून तो सगळ्यांना जवळचा. का जवळचा ह्याचा शोध घ्या, आपल्याला ह्याचं उत्तर मिळेल. म्हणजे महात्मा गांधींवर जेवढे सिनेमे नाही आलेत, भगतसिंगवर नाही आलेत, त्याच्यापेक्षा जास्त सिनेमे तर दाऊदवर केलेत आपल्या बॉलिवूडने. आज महात्मा गांधीची कुणाला गरज आहे? थोडं स्पष्ट बोलतो. आज महात्मा गांधीची कुणाला गरज आहे? पण दाऊदचं आकर्षण अफाट आहे. अफाट का केलं गेलं? अफाट आहे, केलं गेलं, झालंय ते. म्हणजे आजकालच्या तरुण पिढीला काय माहिती का, की सिनेमातला सुद्धा हिरोपेक्षा विलन, जो विलन असतो तो जास्त त्यांना पॉवरफुल वाटतो. आणि म्हणूनच धुरंधर मध्ये तो आयबी ऑफिसर पेक्षा रहमान डकेत लोकप्रिय होतो. फक्त तो पाकिस्तानचा आहे म्हणून व्हॉट्स इट मे बी. हो. तर तरुण पिढी म्हणा किंवा कुणी असो, त्यांना आकर्षण कशाचं आहे? तर निगेटिव्हिटी त्याचं आकर्षण फार आहे. हे म्हणूनच त्यातनं. आणि शेवटी कसं, हे त्यांचं वलय निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरले. मीडियाला तशी धरलं आणि मग आपल्या संदर्भाच्या सुरस कथा मग सोडत राहायच्या. अमुक हिरोईन, तमुक हिरो, तो तिथे गेला, तो इकडे गेला, हिला बोलवलं, त्याला बोलवलं. मग त्यांनी सगळ्यांनी मिळून तिथे त्याच्या काहीतरी मुलाच्या वाढदिवसामध्ये सगळा शो केला, डान्स केला. मग त्याची आरडाओरड झाली सगळी. म्हणजे त्याला मोठं केलं गेलं आणि आपल्या लोकांनी ते दुर्लक्ष केलं का माहिती असून सोडून दिलं. आणि कुठेतरी मराठी माणूस, शिवाजी महाराज, आपला वारसा, आपले मराठा, हे मग शेवटी जिद्द कुठे आहे? कुठे आहेत महाराष्ट्रात? कारण एकच, शासनामध्ये, सरकारमध्ये कणखर माणूस, नेतृत्व पाहिजे. कणखर, शठम प्रति शाठ्यम करणारा पाहिजे. आपली सरकार. अपेक्षा आहे आपली की असं काही होईलच. आणि माझी प्रार्थना आहे देवाला. नाही, निघेलच आपल्याकडे. होईल काहीतरी चांगलं.